नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहतो। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 90 आहे। या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपण प्रश्नपत्रिका काय करत असतो तर टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्नवर आधारित टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका पाहत असतो। ओके, मग या ठिकाणी आपण तुमचा जास्त टाइमपास करत नाही। आजचा आपला पहिला प्रश्न काय, सुप्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात स्थित आहे असं आपल्याला विचारलंय। म्हणजे सरळ सरळ विचारलं होतं की रॉक गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे, ते चंदीगड या शहरामध्ये आहे। आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की रॉक गार्डन हे कशापासून बनलेलं आहे। मग हे कशापासून बनलेलं आहे, आता गार्डन म्हटलं की आपल्या लक्षात काय येतं, झाडे असतील, फुलांचे झाडे असतील, फळांचे झाडे असतील, खाली लॉन्स असेल, गवत असेल, ते हिरवळ हिरवळ नसते की नाही, म्हणजे असं आपलं एक डोक्यात येतं। परंतु हे जे रॉक गार्डन आहे हे कशापासून बनलेलं आहे पहा, पूर्णपणे औद्योगिक आणि घरगुती कचरा आणि टाकाऊ वस्तू, लक्षात ठेवा काय, कचरा आणि टाकाऊ वस्तूपासून काय हे गार्डन बनलेलं आहे। आणि हे कोणी बनवलं होतं पहा, तर नेकचंद सैनी यांनी, कधी 1957 साली। कोणत्या शहरामध्ये आहे, चंदीगडमध्ये आहे। कशापासून बनलं होतं तर औद्योगिक आणि घरगुती कचरा आणि टाकाऊ वस्तूपासून बनवलं होतं। कोणी बनवलं होतं तर नेकचंद सैनी यांनी, आणि कधी तर 1957 मध्ये। या म्हणजे या सगळ्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या। पुढचा प्रश्न पाहूया, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात किशोरवयीन मुला मुलींची संख्या सर्वात कमी होती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील मुंबई शहर या जिल्ह्यामधील किशोरवयीन मुला मुलींची संख्या काय होते, सर्वात कमी होते। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला जनगणनेवरती प्रश्न विचारला जातो की भारताची पहिली जनगणना कधी झाली। मग भारताची पहिली जनगणना कधी झाली होती, 1871 साली झाली होती। ओके, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की आताची जी 2011ची झालेली जी जनगणना आहे, ही जनगणना क्रमांकानुसार पाहिल्यास कितवी आहे किंवा कितवी जनगणना आहे 2011ची, तर ही कितवी जनगणना आहे मित्रांनो, ही 15वी जनगणना आहे। आणि जर तुम्ही स्वतंत्र भारताचे विचारलं म्हणजे स्वातंत्र्यानंतर कितवे असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय येईल, स्वातंत्र्यानंतर ही 7वी जनगणना आहे। कोणती, 2011ची। ओके, त्याचबरोबर पहा, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे, वारंवार प्रश्न विचारला जातो। आपण याच्या अगोदर पण स्पष्टीकरण असं पाहिलेलं आहे, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे तर ती उत्तर प्रदेश राज्याची आहे। मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं अजून, तर सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता असा जर प्रश्न आला तर आपलं उत्तर काय येईल, सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, लक्षद्वीप आहे। परंतु जर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला की भारतामधील सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे, फक्त जर एवढंच विचारलं तर आपलं उत्तर काय येईल, सिक्कीम राज्याची लोकसंख्या काय आहे, भारतामध्ये सर्वात कमी आहे। म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य आलं तर प्रश्न उत्तर येईल आपलं उत्तर प्रदेश, आणि सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आलं तर आपलं उत्तर काय येईल मित्रांनो, या ठिकाणी सिक्कीम हे आपलं उत्तर असेल। ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण। त्याच्या अगोदर 1-2 मिनिटं, या ठिकाणी आपल्याकडून काय झालं, एक लाईट लावण्याची राहिली आहे, मी ती लाईट लावतो म्हणजे तुम्हाला अजून थोडं व्यवस्थित दिसेल। ओके, त्याचबरोबर प्रश्न आपल्याला याच्यावरती पण विचारला जातो की महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती आहे। मग महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो, तर 3,07,713 चौरस किमी। खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ किती आहे, तर ते किती आहे, 3,07,713 चौकिमी आहे। आणि महाराष्ट्राची 2011च्या लोकसंख्येनुसार 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती आहे, तर ती आहे 11,23,72,333। खूप महत्वाचं आहे, हे दोन्ही आकडे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत। ओके, त्याचबरोबर राज्याची सरासरी घनता किती आहे, तर ती घनता किती आहे, 365 प्रति चौकिमी। ही काय आहे, राज्याची घनता आहे। कशानुसार, 2011च्या जनगणनेनुसार। खूप महत्वाचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, क्षेत्रफळ लक्षात ठेवा, वारंवार प्रश्न विचारला जातो किती आहे क्षेत्रफळ, 3,07,713 चौकिमी। आणि लोकसंख्या किती आहे, 11,23,72,333, किंवा तुम्हाला एक ऑप्शन असा सुद्धा येऊ शकतो 11.24 कोटी। ओके, मग ह्या दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे, 11.24 कोटी पण लक्षात ठेवायचे आणि 11,23,72,333 हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं। ओके, चला
पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण सूचना. आपण मित्रांनो तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ही TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव आणि अतिशय दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे. ओके, मग या ठिकाणी पहा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे पहा. तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीच्या 2011 पासून 2022 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या प्रश्नपत्रिका कशा भेटतील तुम्हाला उत्तरासहित म्हणजे आन्सर की सहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील मित्रांनो. ओके, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तलाठी भरतीसाठी अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय सुटसुटीत अतिशय डीपमध्ये अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग मित्रांनो तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही तलाठी भरतीमध्ये 180 पेक्षा जास्त म्हणजे 180 प्लस मार्क काय सहज घेऊ शकता. एवढ्या डीपमध्ये काय आपल्या या ठिकाणी नोट्स आहेत. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या विषयाचे नोट्स भेटतील पहा. मराठी विषयाचे भेटतील, इंग्रजी विषयाचे नोट्स भेटतील, त्याचबरोबर गणित व बुद्धिमत्ता विषयाचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोट्स भेटतील. ओके, त्याचबरोबर संपूर्ण GKच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील. मग त्याच्यामध्ये पहा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल आणि अर्थशास्त्र असेल या सगळ्या विषयांच्या अतिशय इम्पॉर्टंट अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर फक्त 150 रुपये ह्या सगळ्यांची किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर अजून सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आपल्या ऑफरमध्ये आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे 99 रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. ओके, मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे मित्रांनो तर गुगल पे असेल किंवा फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा काय करायचा आहे एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपला मला सेंड करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपवरती मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण टेस्ट सिरीज तलाठी भरतीच्या 2011 पासून 22 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका ते सुद्धा आन्सर की सहित उत्तरासहित आणि तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. काय विचारले पहा भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ऑक्टोबर 2020 मध्ये आयुष्यमान सहकार योजना काय आयुष्यमान सहकार योजना सुरू केली आहे. मग भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आयुष्यमान सहकार योजना सुरू केलेली आहे. ही योजना कधी सुरू केलेली आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून मी या ठिकाणी हायलाइट केलंय पहा कधी केलेली आहे ऑक्टोबर 2020 मध्ये केलेली आहे. आणि कोणाची योजना आहे तर भारत सरकार म्हणजेच कोणतं सरकार केंद्र सरकार. ओके, चला पुढचा प्रश्न आपला चौथा. महाराष्ट्र सॉरी या ठिकाणी काय आहे महाराष्ट्र शब्द काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल चुकून आला असेल. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतीय लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर डॅश डॅश आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे 2001 काय 2001 ते 2011 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताचा लोकसंख्या वाढीचा दर किती टक्के आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग हा दर किती होता आपला 17.64% काय होता दर होता 17.64% काय दिले भारताची लोकसंख्या या 10 वर्षामध्ये किंवा या दशकामधील वाढीचा काय आहे तो दर आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. TCS ने प्रश्न विचारलाय त्याच्या अगोदर MPSC ने सुद्धा जसाचा तसा प्रश्न विचारला होता. मग पहा MPSCचा प्रश्नच काय केला TCS ने या ठिकाणी कॉपी केलाय. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो तुम्हाला GKचा स्टडी करताना काय करायचं आहे डीप मध्ये स्टडी करायचा आहे. सगळ्या अँगलने तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी स्टडी करायचा आहे. ओके, मग या ठिकाणी पहा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये 2001 ते 2011 या दशवार्षिकी किंवा या दशकामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या ठिकाणी झाली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाही. मग सर्वाधिक वाढ कोणत्या ठिकाणी झाली होती पहा दादर आणि नगर हवेली हा जो केंद्रशासित प्रदेश आहे या ठिकाणी झाली होती आणि ती वाढ किती होती पहा 55.5% ही काय होती या ठिकाणी झालेली वाढ होती. त्याच्यानंतर कोण आहे दमन आणि दीव आहे. आणि जर राज्याचा विचार केला तर कोणत्या राज्याची लोकसंख्या दशवार्षिक वाढ सगळ्यात जास्त होती तर ती मेघालय राज्याची आहे. लक्षात ठेवा या मेघालयवरती
MPSC ने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे आणि आता उद्याच्याला TCS सुद्धा विचारू शकतं. त्याच्यामुळे काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. ओके. अजून एक तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की सर्वात कमी 10 वार्षिक लोकसंख्या वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली, लक्षात ठेवा. कोणत्या राज्यामध्ये, नागालँड राज्यामध्ये. या राज्याची लोकसंख्या काय झाली मित्रांनो, वाढण्याऐवजी कमी झाली. पहा काय झाली, कमी झाली. म्हणजे पहा -0.47%. काय, -0.47%. म्हणजे ऋणात्मक वाढ होणारी, कमी लोकसंख्या होणारं भारतातलं हे काय आहे, एकमेव राज्य आहे की ज्याची काय झाली 10 वर्षामध्ये लोकसंख्या काय झाली, वाढण्याऐवजी काय झाली, कमी झाली. आणि अशा गोष्टी काय असतात, जास्त इम्पॉर्टंट असतात. का इम्पॉर्टंट आहे, तर ते भारताच्या एवढ्या राज्यापैकी, एवढ्या केंद्रशासित प्रदेशापैकी ते काय एकमेव आहे. म्हणून तुम्हाला हे काय करायचे, तोंडपाठ ठेवायचे. आणि हा आकडा सुद्धा IMP आहे. काय, -0.47%. ओके, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तोंडपाठच करून ठेवा. चला पुढचा प्रश्न 5 नंबर. इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये केंद्र सरकारचे किती शेअर्स आहेत. किती डीप मध्ये प्रश्न आला होता पहा. म्हणजे तुम्ही तर नाहीच, पण मी सुद्धा विचार करू शकत नाही की अशा पद्धतीचा प्रश्न TCS विचारू शकतं. मग इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये केंद्र सरकारचे किती शेअर्स आहेत, तर 61.02% शेअर्स आहेत. ओके. पुढचा प्रश्न 6 नंबर. प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं होतं. कॉमन प्रश्न आहे आपला, नेहमी येणारा प्रश्न आहे. प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं आहे, सुबोध पत्रिका. हे काय होतं, प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं. मग या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारला जातो की प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, तर प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 रोजी झाली होती. त्याच्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो पहा. मग डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि दादोबा पांडुरंग तरखडकर बंधूंनी, म्हणजे दोघांनी मिळून काय केली होती, याची स्थापना केली होती. आणि स्थापना कुठे केली होती, तर मुंबई या ठिकाणी केली होती. आणि प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर ते होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न 7 नंबर. काय विचारले पहा. महाराष्ट्राच्या 2019-20च्या आर्थिक पाहणीनुसार अटल मिशन फॉर रिजर्वेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन योजनेत महाराष्ट्रातील डॅश डॅश शहरे आहेत. मग या अटल योजनेमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती शहरांचा समावेश आहे, तर महाराष्ट्रातील 44 शहराचा या योजनेमध्ये समावेश आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबर. जलस्वराज्य 2 कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग महाराष्ट्र हे भारतामधील कितवं राज्य आहे मित्रांनो, तर हे पहिलं राज्य होतं पहा. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, जलस्वराज्य 2 कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे भारतातील कितवं राज्य आहे, तर पहिलं राज्य आहे. ओके. पुढचा प्रश्न आपला 9 नंबर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रस्तावित 8 पदरी द्रुतगती मार्ग डॅश डॅशला जोडणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे समृद्धी महामार्ग कशाला जोडतो, तर तो मुंबई आणि नागपूरला जोडतो. म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आणि महाराष्ट्राची उपराजधानी या 2 शहरांना काय करतो, हा महामार्ग जोडतो. या महामार्गाचं नामांतरण काय केलेलं आहे पहा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं याचं काय केलेलं आहे, नामांतरण केलेलं आहे. महामार्गाची एकूण लांबी किती आहे पहा, लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण किती लांबीचा आहे, 701 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. किती पदरी आहे पहा, तर हा एकूण किती पदरी आहे, 8 पदरी असा हा महामार्ग आहे. त्याचबरोबर समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामधून गेला आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आला होता. मग हा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामधून गेलेला आहे पहा, महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यामधून जातो. त्याचबरोबर 10 जिल्ह्यातील एकूण 26 तालुक्यातून आणि 390 गावामधून काय होतो, हा समृद्धी महामार्ग जातो. ओके. पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 10 आहे. महिलांसाठी सेवा सदनच्या माध्यमातून शुश्रूषा अभ्यासक्रमाची डॅश डॅश कडून सुरू करण्यात आला होता, किंवा शुश्रूषा अभ्यासक्रम कोणाकडून सुरू करण्यात आला होता असं आपल्याला विचारलंय. कशाच्या माध्यमातून, सेवा सदनच्या माध्यमातून. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला असं विचारलंय की सेवा सदनची स्थापना कोणी केली. मग सेवा सदनची स्थापना कोणी केली होती, रमाबाई रानडे यांनी केली होती. ओके, लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपला 11 नंबर. कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ, कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग हे कोणाचं पुस्तक आहे,
अभिजित बॅनर्जी यांचं पुस्तक आहे. TCS तुम्हाला मित्रांनो पुस्तकावरती भरपूर प्रश्न विचारताय, त्याच्यामुळे तुम्हाला सगळा एक व्हिडिओ बघायचा आहे पुस्तकावरती. ओके, पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. महाराष्ट्रातील पारंपरिक संगीत वाद्यांचे प्रामुख्याने डॅश श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. मला माहित नाही, परंतु TCSने याचं उत्तर किती दिलेलं आहे? 4 श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. कशाचं? तर महाराष्ट्रातील पारंपरिक संगीत वाद्यांचं. ओके, लक्षात ठेवा, जसा तसा प्रश्न काय होऊ शकतो? रिपीट होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 14 नंबर. काय विचारलंय? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन विचारले बरं का. डॅश येथे घेण्यात आले. अतिशय सोपा प्रश्न होता. मी आपण सगळ्यांनी अभ्यासाला जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून हाच एक प्रश्न काय होतोय? प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जात आहे. मग पहिलं अधिवेशन कोणत्या शहरामध्ये झालं होतं? मुंबई या ठिकाणी झालं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर उमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते? पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि ते पहिलं अधिवेशन कधी झालं होतं? तर 1885 साली झालं होतं. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 15 आहे. 2019चा भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख यांना देण्यात आला. ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे होते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ते महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याचे होते असं आपल्याला विचारलेलं आहे. मग नानाजी देशमुख हे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्याचे होते? तर ते हिंगोली जिल्ह्याचे होते. ओके, मग या ठिकाणी त्यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला हे पण लक्षात ठेवा. कधी मिळालाय? 2019 साली भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मग तुम्हाला भारतरत्न पुरस्काराबद्दलची ॲडिशनल महत्त्वाची अशी माहिती काय करायची? लक्षात ठेवायची. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली पहा? तर 1954 पासून काय झाली? या पुरस्काराची सुरुवात झाली. ह्या पुरस्काराचं वितरण कधी केलं जातं? तर तो 26 जानेवारी रोजी दिला जातं किंवा त्याचं वितरण केलं जातं. आणि हा काय आहे? भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. मग प्रश्न वारंवार विचारला जातो की भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? मग भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर तो आहे भारतरत्न पुरस्कार. ओके, त्याचबरोबर एका वर्षामध्ये तो जास्तीत जास्त किती व्यक्तींना दिला जातो? तर एका वर्षामध्ये जास्तीत जास्त तो 3 व्यक्तींना दिला जातो. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला भारतरत्न पुरस्काराचे प्रथम विजेते कोण होते ते लक्षात ठेवायचे. तर प्रथम विजेते कोण होते? सी राजगोपालचारी होते. त्याच्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर CV रमन या तिघांनाही एकाच वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. ओके, म्हणजे पहिल्या वर्षी. चला, पुढचा प्रश्न 16 नंबर. भारतात कोरडवाहू शेती प्रामुख्याने डॅशपेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशापुरती मर्यादित आहे. मग कोरडवाहू शेती 75 सेमीपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशापुरती काय आहे? मर्यादित आहे. कुठं? संपूर्ण भारताचा विचार केलेला आहे या ठिकाणी, लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न आहे 17 नंबर. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? वारंवार पुन्हा रिपीट होणारा प्रश्न आहे. मग महाराष्ट्राच्या विधान परिषदेत विचारलंय. कशामध्ये विचारलंय? विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत? 78 सदस्य आहेत. मग या ठिकाणी राज्य विधिमंडळासाठी कोणतं कलम आहे? कलम 168 आहे. आणि विधान परिषद निर्माण करणे, विसर्जित करणे याच्यासाठी कोणतं कलम आहे? तर कलम 169 नुसार काय करू शकते संसद? एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करू शकते किंवा एखाद्या राज्यामध्ये असलेली विधान परिषद बरखास्त करू शकते, काढून टाकू शकते. मग तो अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. कोणत्या कलमानुसार आहे? कलम 169 नुसार आहे. ओके, आणि कलम 170 मध्ये काय? विधानसभेची रचना आहे. आणि कलम 171 मध्ये काय? विधान परिषदेची रचना आहे. महत्वाची माहिती आहे. जे 4ही कलम तुम्हाला काय करायचे? तोंडपाठ ठेवायचे आहेत. ओके, पुढचा प्रश्न 18 नंबर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला विचारलंय. पहिलं विधान काय दिले पहा? दर महिन्याला किमान एक सभा घेणे पंचायत समितीवर बंधनकारक आहे. दुसरं विधान काय दिलंय? विकास गटात राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते. दोन्ही विधानं काय आहेत मित्रांनो? या ठिकाणी बरोबर आहेत. मग आपलं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4, 1 आणि 2 दोन्ही बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, मग तुम्हाला पंचायत समितीवरती लक्षात ठेवायचे. पंचायत समितीवरती वारंवार प्रश्न विचारला जातो. मग पंचायत राजमधल्या स्तराला काय म्हटलं जातं? पंचायत समिती म्हटलं जातं. म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या दोघांमधील दुवा कशास म्हटलं जातं? तर ते पंचायत समितीला म्हटलं जातं. मग पंचायत समितीचं महत्त्वाचं काम काय पहा? तर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यात काय समन्वय साधणे, दुवा साधणे हे काय पंचायत समितीचं काम आहे. पंचायत समितीचा कार्यकाळ किती असतो? तर कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. त्याचबरोबर
पंचायत समितीचे जे सभापती आहेत आणि उपसभापती आहेत यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो मित्रांनो? 2.5 वर्षाचा असतो. लक्षात ठेवा. किती वर्षाचा असतो कार्यकाळ? 2.5 वर्षाचा असतो. त्याचबरोबर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार काय? पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कारभार चालतो. मग वारंवार प्रश्न विचारला जातो की पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कारभार कधीच्या कायद्यानुसार चालतो? तर कधीच्या? 1961च्या कायद्यानुसार चालतो. ओके. आणि पंचायत राजला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आला होता? 73व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं? पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आला होता. ही सगळी महत्वाची माहिती आहे मित्रांनो, सगळी लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न 19 नंबर. खालीलपैकी कोणती संस्था भारतातील घटनात्मक संस्था नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा? NCSC, UPSC, नीती आयोग आणि GST परिषद. मग यापैकी नीती आयोग ही काय एक घटनात्मक संस्था नाही? हा प्रश्न सुद्धा जशाचा तसा रिपीट झालेला आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 5 नंबरचा काय विचारलंय? 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल, लाईक करायचा राहून गेला असेल तर एक लाईक करा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.